आज मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवला माझा फेवरेट आणि एकदम स्पेशल मेन्यू. ते म्हणजे पालक पनीर आणि मस्त असे तंदुरी नान. हे जे तंदुरी नान आहे ते आपण घरीच तव्यावर तयार केलेले आहे. आणि ही पालक पनीर तर तुम्ही बघतच आहात. ही जी पालक पनीरची ग्रेव्ही आहे मस्त अशी हिरवीगार आहे, अजिबात काळी पडलेली नाहीये किंवा त्याचा अगदी डार्क हिरवा रंग आलेला नाहीये. मस्त अशी हिरवीगार आहे. कधी-कधी जेव्हा आपण पालक पनीर करतो, तर ते पालकची ग्रेव्ही जी आहे ती काळी पडते. पण आपली ही जी ग्रेव्ही आहे ती अजिबात काळी पडलेली नाहीये. छान हिरवीगार आहे आणि त्यासाठी मी भरपूर टिप्स इथे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला हा मस्त असा पालक पनीर आणि बटर नान किंवा तंदुरी नानचा मेन्यू सुरू करूया. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये सगळ्यात आधी 2 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता. आणि आता यामध्ये हे पनीर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. तर हे जे पनीर आहे ना ते मी घरीच तयार केलेलं आहे. आणि जर पनीर कसं तयार करायचं आहे ह्याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला सांगेल. तुम्ही बघत आहात हे पनीर किती सॉफ्ट आणि मस्त मलाईदार झालेले आहे. यासाठी पण खास ट्रिक वापरावी लागते. जर तुम्हाला बघायचे असेल तर नक्की कमेंट करा. तर आता हे जे पनीर आहे ते आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. पालक पनीरमध्ये कधीच असे पनीर असेच टाकले जात नाही. हे थोडेसे फ्राय केले ना तर त्याला अजून जास्त छान चव येते. मोठा गॅस ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आलटून पलटून दोन्हीकडून, चारहीकडून, सहाहीकडून असे थोडे-थोडे याच्यावरती असे गोल्डन असे डाग येतपर्यंत मस्त हे फ्राय करून घ्यायचं. हे छान फ्राय करून झालेले आहे. आता याला या पाण्यामध्ये घालायचं. तर हे पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलं आणि या कोमट पाण्यामध्ये हे पनीर घालून ठेवायचे. म्हणजे ते जास्त वेळपर्यंत सॉफ्ट राहतात आणि जोपर्यंत आपली ग्रेव्ही वगैरे होत नाही ना तोपर्यंत हे नाहीतर चिवी होऊ शकतात. म्हणून इथे थोड्या कोमट पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही इथे मीठ पण घालू शकता. मी घातलेलं नाहीये. आणि यामध्ये हे पनीर सोक करून ठेवायचे. आता आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. तर त्यासाठी मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे. 1.5 लिटर वगैरे इतकं पाणी असेल. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक म्हणजे पालक मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि या पाण्यामध्ये हे घालून घेऊ. आणि पालक माझा एक बंच होता. म्हणजे आपण बाजारातून जी जुडी आणतो ना पालकाची ती पूर्ण पालकाची जुडी मी इथे वापरलेली आहे. आणि इतक्या प्रमाणामध्ये 3 ते 4 जणांना ही भाजी आपण सर्व्ह करू शकतो. आता हे पालक आपल्याला यामध्ये फक्त 1 ते 2 मिनिटं ठेवायचं आहे. जास्त वेळ जर ठेवलं तर हे पालक यांना काळं पडतं. आणि लगेचच इथे बघा 2 मिनिटं झालेली आहे आणि आता हे पालक आपण काढून घेऊ आणि थंड पाण्यामध्ये घालून घेऊ. तर हे मी फ्रीजचं थंड पाणी काढून घेतलं होतं आणि यामध्ये हे घालून घ्यायचं. यामुळे काय होतं या पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते आणि या पालकाचा जो रंग आहे तो छान असा हिरवा राहतो. जर पालकाला खूप वेळपर्यंत शिजवलं किंवा झाकून शिजवलं तर त्याचा रंग काळा पडू शकतो किंवा असा डार्क ग्रेव्ही तयार होते. म्हणूनच आपल्याला इथे ही एक महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवायची आहे. पालक जो आहे तो जास्त वेळ ब्लांच करायचा नाही. फक्त 2 मिनिटं याला या गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि लगेचच याला या थंड पाण्यामध्ये घालून 1-2 मिनिटं ठेवून त्यानंतर याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये हिरवी मिरची घालत आहे. इथे आपण हिरवी मिरचीचा वापर का केला? कारण पालक पनीर करताना कधीच लाल तिखट घालायचं नाही. लाल तिखट घातलं की त्याचा रंग म्हणजे ग्रेव्हीचा रंग अजिबात चांगला येत नाही, ती काळी पडते. म्हणून ही एक महत्त्वाची टिप आहे. जेव्हा पालक पनीर कराल तेव्हा हिरवी मिरचीच घाला. तर जेव्हा आपण पालक आता हे मिक्सरला बारीक करतो तेव्हाच हिरवी मिरची यासोबत बारीक करून घ्यायची. तर आता आपण तुम्ही बघू शकता किती छान आपली ही ग्रेव्ही म्हणजे हे पालक प्युरी जी तयार झालेली आहे किती छान रंग दिसत आहे. आता आपण याला शिजवलं ना तरीही याचा रंग अजिबात काळा पडणार नाही. त्यासाठी पण मी इथे अजून एक टिप सांगणार आहे. तर आता इथे आपण एका पॅनमध्ये ज्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेतलं त्याच पॅनमध्ये मी अजून तेल घेतलं. इथे तेल बटर तुम्ही घेऊ शकता दोन्ही पण कॉम्बिनेशनमध्ये. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला 5-6 काजू मी फ्राय करून घेते. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल.
पण थोडेसे वरून काजू घातले की पालक पनीर छान लागते, छान दिसते, म्हणून मी इथे घालत आहे. मग आता हे छान फ्राय करून झाले, आता आपण हे काढून घेऊ. आता इथे मी 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्याची फोडणी दिलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाचं इथे सांगायचं राहिलं, जेव्हा आपण पालक प्युरी करतो आणि हिरवी मिरची जेव्हा घातलेली आहे, तर आपल्याला भाजी कितपत तिखट लागणार आहे, पूर्ण तेवढी मिरची तेव्हाच वाटून घ्यायची पालकसोबत. म्हणजे नंतर आपल्याला परत हिरवी मिरची किंवा दुसऱ्या काही मिरच्या किंवा लाल तिखट घालण्याची गरज नाही. तुम्हाला कितपत तिखट लागतं, तितक्या हिरव्या मिरच्या तुम्ही पालक प्युरे करतानाच त्यामध्ये ॲड करा. आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि ही पण 1 मिनिट छान परतवून घेऊ. लाल सुक्या मिरच्यांनी या ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते आणि आलं लसूण तर आपण घालतोच. जर तुम्ही आलं लसूण प्युरी करताना, पालक प्युरी करताना म्हणजे आलं आणि लसूण बारीक तुकडे करून तेव्हा बारीक केले तरीही चालेल. माझ्याकडे रेडी होतं म्हणून मी इथे अर्धा चमचा ते घातलं. आता यामध्ये जे आपण तयार केलेली पालक प्युरी आहे ती घालू आणि याला 2 मिनिटं छान उकळून घेऊ. आता ही ग्रेव्ही शिजताना किंवा उकळताना जर तुम्ही यावरती झाकण नाही ठेवलं तर त्याचा रंग बदलत नाही. पण हे ना असं चटचट उडतं, म्हणून यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला. तर इथे मी 1 मिनिट हे छान परतवून घेतलं. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, 1 चमचा धणे-जिरे पूड घातली आणि थोडंसं पाणी यामध्ये घातलं आणि आता ही ग्रेव्ही जी आहे ती आपण चांगलं 5 मिनिटं शिजवून घेऊ. तर इथे तुम्ही कमी गॅसवरती असं म्हणजे जर तुम्हाला किचनमध्ये काम नसेल तर कमी गॅसवरती याला उकळत ठेवा, झाकण न लावता, म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही. आणि जर तुम्हाला परत दुसरं काही काम करायचं असेल आणि हे चटचट उडत असेल तर या पद्धतीने तुम्ही झाकून ठेवा. इथे 3-4 मिनिटं झालेली आहे आणि आपली ग्रेव्ही पण हे बघा किती छान उकळली गेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालू. आपल्या घरी असलेला कुठलाही गरम मसाला चालतो किंवा नसेल तर तुम्ही इथे थोडासा किचन किंग मसाला घातला तरीही चालेल. आता हे छान मिक्स केलं आणि यावरती झाकण ठेवून परत आपण 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊ. हे बघा 2-3 मिनिटं झालेले आहे आणि मी जेव्हा वाफ काढत होते ना तेव्हा गॅस मीडियम ठेवलेला होता. लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही. तर हे बघा तुम्ही बघितलं 5 मिनिटानंतर याला छान तेल सुटायला लागलेलं आहे आणि मस्त आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर ग्रेव्हीला छान तेल सुटतपर्यंत हे परतवून घ्यायचं किंवा छान असं शिजवून घ्यायचं. तर आपली ही ग्रेव्ही तयार आहे. आता यामध्ये जे आपण सुरुवातीला तळून घेतलेले पनीर आहे ते घालू. सोबतच तळून घेतलेले थोडेसे काजू थोडेसे आत्ता घालू आणि थोडे नंतर गार्निशिंगसाठी ठेवू आणि हलक्या हाताने हे छान मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त 1 मिनिट आपण वाफ काढू. आपल्याला पनीर घातल्यानंतर याला जास्त शिजवायचं नाहीये, नाहीतर यामध्ये पनीर घातल्यानंतर हे पनीर आहे ना चिवी होऊ शकतात किंवा असे कडक होऊ शकतात. तर आता मी इथे 1 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करून घेतला आणि आता आपण तंदुरी नानची तयारी करून घेऊ. तर हे जे तंदुरी नान आहे अगदी सोपे आहे करायला आणि आज आपण हे जे तंदुरी नान करत आहोत त्यासाठी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. तुम्ही संपूर्णपणे मैद्याचे पण करू शकता किंवा संपूर्ण गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकता. गव्हाच्या पिठाचे नान पण उत्तम लागतात. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. 3 टेबलस्पून इथे दही घातलेलं आहे. अर्धा चमचा मी इथे बेकिंग सोडा घातला. त्यामुळे आपल्या या नानला छान अशी आतमधून जाळी येते आणि आता आपण हे भिजवून घेऊ. सुरुवातीला दही पूर्ण पिठाला लावू आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे जे डो आहे ते जसं आपण कणिक मळतो चपातीसाठी त्याच पद्धतीने मळून घेऊ. खूप घट्ट नको, त्यापेक्षा थोडी सॉफ्ट राहिली तरी चालेल, पण खूप घट्ट आपल्याला हे मळायचं नाहीये. तर हे बघा या पद्धतीने मी हे मळून घेतलं. आता याला या पद्धतीने थोडंसं स्ट्रेच करून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिटं याला स्ट्रेच करून घेऊ आणि या पद्धतीने यामध्ये ग्लुटन फॉर्म होतं आणि जेव्हा आपण मस्त अशी ही नान तयार करतो ना तर तेव्हा ती छान अशी फुलते आणि त्यानंतर ती छान पसरली जाते, असं पटकन श्रिंक होत नाही. म्हणून जेव्हा आपण मैदा वगैरे वापरतो तर तेव्हा त्याला चांगलं स्ट्रेच करणं किंवा त्याला रेस्ट देणं महत्त्वाचं आहे.
आता हे मळून अर्धा तास मी बाजूला ठेवून दिलं आणि आता अर्धा तासानंतर तर हे बघा किती छान आपलं हे जे पीठ तयार झालेलं आहे. परत मी याला एकदा छान एकत्र करते, छान एकदा मळून घेते आणि याचे असे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि जसे आपण नेहमीचे फुलके लाटतो ना त्या पद्धतीने लाटायचं. हे लाटताना खूप पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. त्यानंतर वरून मी इथे हे काळे तीळ किंवा तुमच्याकडे कलौंजी असेल तर कलौंजी लावा आणि वरून थोडीशी कोथिंबीर लावू आणि या पद्धतीने लाटून घेऊ. आता या नानला असं उलटं करायचं, उलट्या बाजूनी पाणी लावायचं आणि जी उलटी बाजू आहे किंवा जी ओली बाजू आहे ती तव्यावर ठेवायची. हे बघा या पद्धतीने. आता याला वरून असे थोडे-थोडे बबल्स आले की याला भाजून घ्यायचं. बबल्स आले म्हणजे याचा अर्थ खालून पण ती छान भाजली गेलेली असते आणि त्यानंतर याला या पद्धतीने भाजून घ्यायचं. असं उलटं भाजलं ना की छान असे ग्रिल मार्क्स येतात. असे छान असे अ, तंदूर कसा असतो, रिअल तंदूर जेव्हा आपण तंदूरमध्ये भाजलेली चपाती किंवा भाजलेली मस्त असं नान खातो, त्याच पद्धतीचं टेक्स्चर आपल्या या घरी बनवलेल्या तंदूरला येतं. तर हे बघा मस्त आपला हा तंदूर तयार झालेला आहे. तुम्ही याला तंदूर म्हणा, नान म्हणा, काही म्हणा, पण खूप छान लागतं. हे बघा मस्त सगळीकडून मी असं मस्त खरपूस भाजून घेतलं. आता हे काढायचं, याला मस्त बटर लावायचं आणि हे बटर नान किंवा मस्त बटर तंदूरी नान तयार आहे. आणि हे गरम असतानाच याला एक-एक असं मस्त बटर लावून घ्यायचं, म्हणजे गरम असताना हे बटर छान मेल्ट होतं. तर याच पद्धतीने मी सगळे नान तयार करून घेतले. हे बघा किती मस्त तयार झाले ना. आणि आता आपली ही पालक पनीर पण मस्त तयार आहे. आता आपण ही पण सर्व्ह करू. तर बघितलात ना, आपण भाजी ऑलरेडी तयार करून ठेवलेली होती आणि त्यानंतर हे नान तयार केले. तरीही या भाजीचा अजिबात रंग बदललेला नाहीये. तर इथे एक मी महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. जर या भाजीचा रंग असाच हिरवागार तुम्हाला म्हणजे असाच असावा असं वाटत असेल खातपर्यंत किंवा अर्धा तास, 1 तास आपण बनवून ठेवली आणि नंतर आपल्याला वेळ असेल जेवायला, तर काय करायचं, एकतर याला तुम्ही झाकू नका. झाकल्यामुळे ह्याच्या पालकचा जो रंग आहे तो बदलतो आणि जर झाकायचंच असेल ना, तर अर्धवट झाका, पूर्ण झाकू नका. म्हणजे एकदम असं पॅक झाकण नका ठेवू. अर्धवट झाका, त्यामध्ये चमचा ठेवा आणि मग नंतर यावरती अशी छोटीशी प्लेट ठेवा. म्हणजे काय होतं, त्याची जी वाफ आहे ती निघते आणि आपले जे पालक आहेत ते काळं पडत नाही. तर या छोट्या-छोट्या टिप्स मी इथे सांगितल्या आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहे. खरं तर पालक पनीर खायला ना अशी हिरवीगार प्युरी असेल ना, पालकची ग्रेव्ही असेल ना, तरच छान वाटतं. नाहीतर ती अशी एकदम काळ्या कलरची पालकची ग्रेव्ही असेल ना, तर मला पर्सनली ती आवडत नाही. तुम्हाला कशी पालक पनीर आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा स्पेशल मेन्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.